नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपले खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण रेल्वे भरती बोर्ड म्हणजेच RRB ग्रुप डी याच्या 10 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या पेपरमधील जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्स या घटकावरील PYQ पाहणार आहोत. आजचे हे जे PYQ आहे ते परीक्षेच्या दृष्टीने ग्रुप डी साठीच नाही तर इतरही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण ते जनरल अवेअरनेस दॅट इज GK अँड करंट अफेअर्सवरती आधारित आहेत. व्हिडिओमध्ये आपण त्याचे फक्त आन्सर्स न पाहता त्याचे डिटेल एक्सप्लेनेशन सुद्धा पाहणार आहोत. ठीक आहे. सो आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सो व्हिडिओमध्येच स्किप न करता एंडपर्यंत नक्की पहा. स्टार्ट करूया आपला आजचा इम्पॉर्टंट सेशन. तर पहा, या ठिकाणी पहिला क्वेश्चन आहे. तर पहा, या ठिकाणी आपला पहिला प्रश्न आहे, त्या आघाडीच्या आण्विक जीवशास्त्रज्ञाचे नाव काय आहे ज्यांनी फ्रान्सिस H.C. क्रिक यांच्यासोबत मिळून DNA द्विकुंडलिनी रचनेचा शोध लावला होता आणि ज्यांना 1962 मध्ये शरीरक्रिया विज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते आणि ज्यांचे वयाच्या 97व्या वर्षी ईस्ट नॉर्थ पोर्ट न्यूयॉर्क या ठिकाणी निधन झाले. तर पहा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. या ठिकाणी पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3, जेम्स डी वॉटसन. वॅटसन अँड क्रिक. वॅटसन अँड क्रिक हे विज्ञानातील खूप फेमस जोडी आहे ज्यांनी DNAचा डबल हेलिक्स स्ट्रक्चर एक्सप्लेन केला होता, किंवा ज्याला मराठीत आपण द्विसर्पिलाकार रचना मांडली होती असे म्हणू शकतो. ठीक आहे. वॅटसन अँड क्रिक्स मॉडेल ऑफ DNA हे विज्ञानातील एक युगप्रवर्तक शोध होता. लक्षात ठेवा, वॅटसन अँड क्रिक्स मॉडेल ऑफ DNA हा मॉडेल कसा आहे तर द्विकुंडलिनी किंवा द्विसर्पिलाकार ज्याला म्हणतो आपण, इंग्लिशमध्ये आपण याला डबल हेलिक्स स्ट्रक्चर म्हणतो. ठीक आहे. तर हे स्ट्रक्चर डिफाईन करणारे जे होते वॅटसन अँड क्रिक्स या जोडीपैकी वॅटसन जे आहेत यांचा 97व्या वर्षी 2025 मध्ये, बरं का, 2025 मध्ये निधन झालेला आहे. ठीक आहे. त्या दृष्टीने हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, रिपीट होऊ शकतो. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. भारतीय प्रवासी नागरिकांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी 9 जानेवारी 2025 रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? तर या ठिकाणी पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1, प्रवासी भारतीय दिवस. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितीच आहे की 9 जानेवारी 1915 मध्ये महात्मा गांधी हे दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते आणि या ऐतिहासिक दिवसाची आठवण म्हणून दरवर्षी 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो. ठीक आहे. लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. कोणत्या व्हिएतनामी अमेरिकन लेखकाने मे 2025 मध्ये द एम्पेरर ऑफ ग्लॅडनेस प्रकाशित केले? तर या ठिकाणी पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2, ओशन वोंग. ओशन वोंग हे एक प्रसिद्ध व्हिएतनामी अमेरिकन कवी आणि कादंबरीकार आहेत. त्यांनी बहुचर्चित द एम्पेरर ऑफ ग्लॅडनेस ही कादंबरी, ठीक आहे, द एम्पेरर ऑफ ग्लॅडनेस हे काय आहे तर कादंबरी आहे. ही 2025 मे 2025 मध्ये प्रकाशित केली. आंतरराष्ट्रीय साहित्य आणि नवीन पुस्तकांवरती आपल्या परीक्षांमध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात, त्या दृष्टीने हा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. 4 जुलै 2025 मध्ये कोणत्या भारतीय सरकारी संस्थेने शाश्वत विकासावरील संयुक्त राष्ट्र उच्चस्तरीय राजकीय मंचासमोर आपला तिसरा ऐच्छिक राष्ट्रीय आढावा सादर केला? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2, राष्ट्रीय भारत परिवर्तन संस्था म्हणजेच नीती. नीती आयोगाने जुलै 2025 मध्ये शाश्वत विकास उद्दिष्टांवरील आपला तिसरा ऐच्छिक राष्ट्रीय आढावा संयुक्त राष्ट्राच्या मंचावर सादर केला. यामध्ये भारताने गरिबी निर्मूलन आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय प्रगती जगासमोर मांडली. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात.
5 ऑक्टोबर 2025 मध्ये खालीलपैकी कोणाची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे म्हणजेच CISF याचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3, प्रवीर रंजन. प्रवीर रंजन हे 1993च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. त्यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये CISFचे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी ते विमानतळ सुरक्षा विभागाचे विशेष महासंचालक म्हणून कार्यरत होते. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. विद्यार्थी मित्रांनो, रेल्वे भरती ग्रुप डी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्राईम पब्लिकेशनने एक दर्जेदार संदर्भ ग्रंथ आणलेला आहे. RRB रेल्वे भरती ग्रुप डी संपूर्ण मार्गदर्शक. हा संदर्भ ग्रंथ जो आहे तो परिपूर्ण सुधारित 3री आवृत्ती आहे, जो की महाराष्ट्रात आता सर्वत्र उपलब्ध झालेला आहे. या संदर्भ ग्रंथामध्ये आपल्याला संपूर्ण सामान्य अध्ययन, बुद्धिमापन चाचणी, भारताची कला आणि संस्कृती, अंकगणित, खेळ व क्रीडा यासह महत्त्वाच्या सर्व चालू घडामोडी सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे यामध्ये आपल्याला परीक्षेचा अचूक अंदाज यावा यासाठी 2025 मध्ये झालेला पेपर सुद्धा देण्यात आलेला आहे. हा जो संदर्भ ग्रंथ आहे तो महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक सेंटरवरती उपलब्ध आहे. त्याचसोबत ऑनलाईन ॲमेझॉनवरती सुद्धा अवेलेबल आहे. ॲमेझॉनची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ॲमेझॉनच्या थेट पेजवरती जाऊन त्या ठिकाणाहून हे पुस्तक खरेदी करू शकता. त्याचसोबत संदर्भ ग्रंथाच्या अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवरती दिसत असलेल्या या नंबरवरती सुद्धा संपर्क करू शकता. सप्टेंबर 2025 मध्ये उद्घाटन करण्यात आलेली मोनोप्रोपेलंट थ्रस्टर टेस्ट फॅसिलिटी प्रामुख्याने कोणत्या व्यापक तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित चाचणी क्रियाकलापांना मदत करते? तर पहा, या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4, अंतराळ नौदन प्रणाली. मोनोप्रोपेलंट थ्रस्टर टेस्ट फॅसिलिटी ही अंतराळ नौदन प्रणाली म्हणजेच स्पेस प्रोपल्शन सिस्टम याच्याशी संबंधित आहे. उपग्रह आणि अंतराळ यानांना योग्य कक्षेत ठेवण्यासाठी आणि दिशा बदलण्यासाठी या थ्रस्टरचा वापर केला जातो. इस्रो आणि भारताच्या अंतराळ मोहिमांच्या अनुषंगाने हा तांत्रिक प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कोणत्या संस्थेने राष्ट्रीय संपादन सर्वेक्षण आयोजित केले होते, ज्याचे नाव 2024 मध्ये बदलून PARAKH म्हणजेच परख राष्ट्रीय सर्वेक्षण करण्यात आले, ज्यामध्ये केरळने 2रे स्थान मिळवले होते? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2, CBSEच्या सहकार्याने NCERT अंतर्गत परख. नॅशनल अचिव्हमेंट सर्वे NAS याचे नाव बदलून आता परख PARAKH असे करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण NCERT आणि CBSE द्वारे संयुक्तपणे आयोजित केले जाते. शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यमापन करण्यासाठी हा सर्वे घेतला जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 दरम्यान किती नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करण्यात आले? पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3, 18. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 मध्ये एकूण 18 नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करण्यात आले आहेत. पॉवर लिफ्टिंगमध्ये झंडू कुमार आणि सीमा राणी यांनी विशेष विक्रम नोंदवले. या स्पर्धेत हरियाणा राज्याने सर्वाधिक 104 पदके, किती पदके जिंकलीत हरियाणाने? 104, यापैकी 34 सुवर्ण आहेत. ठीक आहे, अशा प्रकारे हरियाणाने 104 पदके जिंकून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. ऑगस्ट 2025 मध्ये खालीलपैकी कोणी त्या मंत्री गटाचे अध्यक्षपद भूषवले होते, ज्याने वैयक्तिक आरोग्य आणि जीवन विमा पॉलिसींवर वस्तू व सेवा कर म्हणजे GST मधून सूट देण्याचा प्रस्ताव ठेवला होता? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4, सम्राट चौधरी. आरोग्य आणि जीवन विमा प्रीमियरवरील GST दर कमी करण्यासाठी किंवा पूर्ण सूट देण्यासाठी GST परिषदेने एक मंत्री गटाची स्थापना केली होती. या समितीचे अध्यक्षपद जे आहे ते बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी भूषवले होते. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात.
2024 NBA फायनल्स मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर पहा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 जेलेन ब्राउन. 2024च्या NBA फायनल्समध्ये बोस्टन सेलेटिक्सने डॅलस मॅव्हरिक्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले. या सिरीजमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल बोस्टन सेलेटिक्सच्या जेलेन ब्राउन याला मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर म्हणून गौरवण्यात आले. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात. मला आशा आहे की आजचे हे प्रश्नांचे सखोल विश्लेषण तुम्हाला तुमच्या आगामी अभ्यासात नक्कीच उपयुक्त ठरतील. आपण आपल्या चॅनलवरती नेहमीच अशा प्रकारचा दर्जेदार आणि पूर्णपणे परीक्षाभिमुख कंटेंट घेऊन येत असतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, म्हणजेच पुढील व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. तुमच्या काही शंका असतील किंवा एखाद्या विशिष्ट विषयावरती व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटची नोंद घेऊन मी त्यावर काम करण्याचा नक्की प्रयत्न करेन. अभ्यासात सातत्य ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. यश नक्कीच तुमचे आहे. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू फॉर वॉचिंग.